शिंदे गटाचे राहुल कलाटे आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीकडून लढणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे। राहुल कलाटे हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची सध्या माहिती मिळते। आगामी विधानसभा निवडणूक ते महाविकास आघाडीकडून लढणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे। दरम्यान राहुल कलाटे यांची नेमकी भूमिका काय आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकींच्या चर्चेला उधाण आलेलं आहे। चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीला अपक्ष म्हणून उभा राहिलेले आणि लोकसभेत तटस्थ भूमिका घेतलेले राहुल कलाटे आपल्या बरोबर आहेत। नेमकी त्यांची भूमिका काय आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, विधानसभेची तुमची तयारी सुरू झालेली आहे, काय तुमची भूमिका आहे, कोणत्या पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात? मी 2019 आणि 2023 ची पोटनिवडणूक ह्या दोन्ही निवडणूक अपक्ष म्हणून जनतेसमोर गेलो होतो आणि दोन्ही वेळेस जनतेने तसं मला भरभरून प्रेम दिले होते आणि आता देखील आणि त्यावेळेस देखील माझी प्रायोरिटी महाविकास आघाडीलाच होती। परंतु आता मी गेले काही दिवस झाले कार्यकर्त्यांची चर्चा करतोय। आता चर्चा अंती काय निघेल हे निश्चित मी आपल्या समोर मांडेल, परंतु आज तर कार्यकर्त्यांची जे काय मत आहे ते जवळजवळ महाविकास आघाडीकडेच आहे। खरं तर जागा कोणाला मिळणार याबाबत अजून चर्चा झालेली नाहीये। कोणत्या पक्षाकडून, 3 पक्ष आहेत, कोणत्या पक्षांकडून उमेदवारी मिळणं तुम्हाला आवडेल? आज ह्या गोष्टीवर कुठलं भाष्य करणं हे योग्य नाहीये। तर निश्चितच भविष्यात महाविकास आघाडीकडनंच प्रयत्न राहील। अशा गोष्टी समोर आल्यानंतर ह्या गोष्टींवर चर्चा करणं योग्य राहील। एकंदरीतच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राहुल कलाटे यांनी तयारी सुरू केलेली आहे आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडे परत जाण्याचा मार्ग त्यांनी पत्करलेला दिसत आहे। आता नेमकी परिस्थिती काय होईल त्याच्यावरच त्यांचा निर्णय होणार आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।